लग्नानंतर होईलच प्रेमचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे 24 ते 26 जानेवारीला हे प्रदर्शित होणार आहे मेन एपिसोडमध्ये. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे तर आता इथे जीवाच्या पोटात खूप दुखत असतं. तर आता इथे नंदिनी खूप रडत असते आणि म्हणत असते, जीवा ॲलर्जी असताना सुद्धा प्रॉन्स का खाल्लेत तुम्ही, असं म्हणून रडायला लागते ती. आणि जीवा मात्र तिच्या मांडीवर असतो बघा प्रेक्षक हो, कारण त्याला खूप त्रास होत असतो आणि तिच्या पोटात दुखत असतं. तर आता इथे गुडवा येतो आणि म्हणतो, कोणीही रिक्षा थांबत नाही, मग आता हॉस्पिटलमध्ये कसं जाणार आम्ही, असं म्हणतो गुडवा. नवऱ्याच्या जीवासाठी काय पण आमच्या डार्लिंगने पसारावाल्याचा प्रेम बघितलं, पण आता चकाचक बाईचा वेडेपणा बघेल, असं म्हणते ती. आणि बघा प्रेक्षक हो, नंदिनी रिक्षा चालवते आणि पाठीमागे गुडवा बसतो जीवाला घेऊन. तर आता बघा प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग प्रोमो आहे हा. कारण आता मागच्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं होतं की प्रॉन्स खातो जीवा. तर आता इथे माहित नसतं गुडवाला आणि त्याने दिलेलं असतं प्रॉन. तर आता जीवाने खाल्लेला असतो तो प्रॉन बघा प्रेक्षक हो. तर आता प्रॉनची ॲलर्जी असते जीवाला, तर त्यामुळे आता तो प्रॉन्स खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात खूप जास्त दुखायला लागतं बघा प्रेक्षक हो. आणि शारदा आणि धनंजय पण नसतात घरी, तर त्यामुळे नंदिनीकडे काही ऑप्शनच नसतं ना. तर त्यामुळे तिला खूप त्रास होतं की जीवाने प्रॉन्स खाल्ल्यामुळे, आणि तिची अवस्था तिला बघायला होत नाही. आणि मग ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ॲलर्जी आहे प्रॉन्सची, तरीही तुम्ही खाल्लात, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि तिला खूप वाईट वाटतं. आणि मग नंतर ती म्हणते की गुडवाला की जाऊन रिक्षा घेऊन ये. तर आता गुडवा जेव्हा जातो रिक्षा आणण्यासाठी, कुठलीच रिक्षा थांबत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला काही सुचतच नाही काय करावं म्हणून. तर आता इथे नंदिनी रिक्षा स्वतः चालवते आणि पाठीमागे गुडवा बसतो जीवाला घेऊन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलंय की नवऱ्यासाठी काही पण म्हणून. आणि असंही दाखवलंय की पसारावाल्याचं प्रेम बघितलं या डार्लिंगने, पण आता चकाचक बाईचा वेडेपणा बघणार, असं होतं बघा प्रेक्षक हो. आणि खूप छान आणि इंटरेस्टिंग प्रोमो आहे हा खरं तर बघा प्रेक्षक हो. कारण खरं तर नंदिनीने जीवाला खूप जोरात ओरडलेलं असतं आणि आता जीवाला वाटत असतं की सगळं संपलं आता आणि काही होप्स पण उरलेले नाहीत. पण त्याच्यामध्येच तो प्रॉन्स खातो आणि त्याला त्रास होतो बघा प्रेक्षक हो. आणि त्याच्यामुळे आता नंदिनीचं प्रेमही त्याला दिसू लागतं की नंदिनीचं खूप जास्त प्रेम असतं जीवावरती, पण ती तिच्यावरती खूप नाराज असते. तर आता प्रेक्षक हो, ह्या जी घटना घडली आहे ह्या प्रॉन्समुळे, त्याच्यामुळे आता नंदिनीचं प्रेम खूप जास्त बाहेर आलेलं आहे. आणि आता इथे जीवाला खूप छान वाटतंय. खरं तर त्याला खूप त्रास होतोय प्रॉन्स खाल्ल्यामुळे, पण आता नंदिनी म्हणजे नंदिनी इतकं जास्त रडते त्याच्यासाठी हे बघून पण त्याला खूप चांगलं वाटतं. तर प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेमचं खूप छान चाललंय त्या एपिसोड सध्या. तुम्हाला कसं वाटतंय तेही कळवा. तुम्हाला कोणते सीन्स जास्त आवडतात, म्हणजे जीवा नंदिनीचे आवडतात की काव्य आणि पार्थचे आवडतात? तर बघा प्रेक्षक हो, मला तर खूप जास्त जीवा आणि नंदिनीचे आवडतात, कारण त्यांच्यामध्ये खूप जास्त डेप्थ आहे त्यांच्या प्रेमामध्ये. कारण आता जे काव्य आणि पार्थचं प्रेम आहे बालिश आहे खरं तर, म्हणजे तो बोका असू देत किंवा काही असू देत, आणि त्यांचे तेच तेच सीन्स आहेत. एक तर ते काव्यार्थवालं मंगळसूत्र, आणि मग दुसरं म्हटलं तर ते मॉइश्चरायझर आणि परफ्यूम, हे तेवढंच आहे त्यांचं. पण आता जीवा आणि नंदिनीचं कसं आहे, त्यांच्यामध्ये कविता आहे आणि रोज वेगवेगळी कविता असणं, व्लॉग्स असणं, असं खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा प्रेक्षक हो. स्वयंपाक बनवणं, म्हणजे प्रत्येक सीन वेगळा आहे जीवा आणि नंदिनीचा. पण काव्य आणि पार्थचे सीन्स जे आहेत ते सेम सेमच आहेत बघा प्रेक्षक हो. तुम्हाला पण वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक हो, तुमची आवडती सिरियल कोणती आहे स्टार प्रवाहाची, ती सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. म्हणजे त्याचे पण अपडेट्स आम्ही नक्की देऊ. आणि तुम्हाला कोणत्या सिरियलचे अपडेट्स बघायचे आहेत त्याचं नाव आम्हाला नक्की सुचवा. आणि तुम्हाला अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करावं लागेल, सबस्क्राईब करावं लागेल. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन प्रोमोच्या अपडेट्ससाठी आणि एपिसोडच्या अपडेट्ससाठी. तर प्रेक्षक हो, आता वळूया प्रोमोकडे. तर आता प्रोमो बघितल्यावर असं वाटतंय की लवकरच जीवाने नंदिनीचा पॅचअप होणार आणि नंदिनी लवकरात लवकर देशमुखांच्या घरी जाणार. पण काही सांगता येत नाही, कारण आता फक्त त्यांच्या डिव्होर्सला 1च महिना उरलेला आहे. आणि आता नंदिनीचा जो फास्ट ट्रॅकवर डिव्होर्स तिने फाईल केला आहे त्याचे फक्त 10 दिवस उरलेत. आणि धनंजय खूप आनंदात असतो की आता हा डिव्होर्स होणारच म्हणून. पण बघा प्रेक्षक हो, सिरियल आहे म्हटल्यावर ते लांब तर खेचणारच. तर त्यामुळे आता काय दाखवणार आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खरं तर लग्नानंतर होईलच प्रेम हे एक जुन्या सिरियलचं रिमेक आहे. तर त्या सिरियलप्रमाणे असं होतं की त्या सिरियलमध्ये पार्थ आणि काव्या, म्हणजेच त्या दोघांमध्ये एवढी जवळीक होते आणि प्रेग्नंट होते आता काव्या त्याच्यामध्ये त्या सिरियलमध्ये. तर आता त्याच्यामुळे काय होतं की जीवा तिची मदत करत असतो, कारण पार्थ तर घर सोडून गेलेला असतो असं दाखवलंय त्या ओरिजिनल सिरीजमध्ये. आणि त्याला माहिती नसतं की काव्या प्रेग्नेंट असते म्हणून. तर तसं दाखवलंय त्या सिरियलमध्ये. तर आता त्यांचं जवळीक बघून, म्हणजे आता जीवा आणि काव्याचं जवळीक बघून
परत त्रास झालेला असतो नंदिनीला आणि त्यामुळे ती परत दूर गेलेली असते. तर बघा प्रेक्षक हो, एकूण एक गोष्ट तर कॉपीडच आहे या सीरियलची पण. म्हणजे सेमच आहे जे त्या सीरियलमध्ये होतं. तर मला वाटतंय की हे सीन पण नक्की इथे पण होणारच असं वाटतंय बघा प्रेक्षक हो. कारण सगळे डायलॉग्स असू देत, सीन्स असू देत, सगळं काही कॉपीडच आहे त्या ओरिजिनल सीरीजचं जे तमिळ, तेलुगू सीरीज आहे ना त्याच्यापासून. तर आता इथे असंच होणार असेल बहुतेक, की आता सेम होणार की काव्या प्रेग्नेंट होणार आणि नंतर तिचं बाळ पण हे होणार. पण ते असंच होणार आहे की नंदिनी जीवा आणि काव्याच्या जवळीकपणामुळे तीच दूर जाणार बघा प्रेक्षक हो. आणि त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग म्हणजे युगचं पण चॅप्टर ओपन होईल लवकरात लवकर आणि लवकरच ओपन होईल बघा प्रेक्षक हो. कारण त्या सीरीजमध्ये पण असंच दाखवलेलं होतं. तर आता लग्नानंतर होईलच प्रेम खूप इंटरेस्टिंग होत चाललंय बघा प्रेक्षक हो. म्हणजे पहिला एवढा फास्ट नव्हता ही सीरियल, स्लो होता खूप. पण आता ही सीरियल खूप फास्ट झाली आणि खूप छान वाटतंय. आणि खूप छान लिहिले त्यांचे सीन्स खरंच प्रेक्षक हो. डायलॉग्स म्हणा, परत बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, खूप खूप छान झालंय खरंच सीरियल. तुम्हाला कसं वाटतंय लग्नानंतर होईलच प्रेम? आणि नवीन जे एपिसोड्स येत आहेत ते किती इंटरेस्टिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक हो, या सगळ्या गोष्टींमध्ये सुनीताला तर लोकांनी विसरूनच गेले. म्हणजे ती सांगितलेली असते की ह्यांचा अफेअर होता म्हणून जीवा आणि काव्याचं. मात्र मानिनीने तिला कानाखाली मारलेलं असतं. पण बघा प्रेक्षक हो, आता ते सत्य झालं. पण तरीही दाखवत नाही आहे ते अजून सुनीताला आणि मानिनी पण तिचं नाव घेत नाही आहे. पण खरंच प्रेक्षक हो, सुनीताबरोबर तर खूपच वाईट झालं. कारण तिने सत्यच बोलली होती ती त्यावेळेला सुद्धा. तर आता बघा प्रेक्षक हो, बसवात्या आणि रम्या हे काय पार्थ आणि काव्याला एकत्र येऊ देणार नाहीत. तर त्या ओरिजिनल सीरीजमध्ये असं पण दाखवलेलं होतं बघा प्रेक्षक हो, की रम्या दुसऱ्या मुलासोबत जाऊन लग्न करते. म्हणजे मागच्या एका एपिसोडमध्ये असं दाखवलं होतं, की रम्या म्हणते वसवत्याला, की असं नको व्हायला, की दुसऱ्या मुलींची लग्न व्हायलेत माझ्या वयाच्या आणि मी अशीच बसणार आणि पार्थ पण मला मिळाला नाही. तर मग मी काय करायचं असं म्हणते ती. तर आता तिला भीती वाटत असते. तर वसवत्या म्हटलेले असतात, की नाही तुझं लग्न पार्थसोबतच होईल. तर आता इथे रम्याला मात्र माहीत झालेलं असतं, की काही होऊ शकणार नाही. मात्र तिला वसवत्या अलाव करत नसते. तर बघा प्रेक्षक ओरिजिनल सीरीजमध्ये पण असंच होतं. तर बाहेर जाऊन रम्याने एका मुलासोबत लग्न केलेलं असतं आणि मग लग्न करून घेऊन ती ह्या घरात येते देशमुखांच्या घरात. कारण अर्ध-अर्ध असतं ना ते घर दोघांचं म्हणजे वसवत्याचं आणि विक्रमचं. त्यामुळे तो माणूससुद्धा ह्या घरातच येऊन राहतो आणि आता जे काय ते कन्स्ट्रक्शन कंपनी आहे विक्रमची त्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त शेअर्स त्यालाच देते वसवत्या मुद्दाम ह्या लोकांना त्रास देण्यासाठी. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग होणार आहे सीरियल बघा प्रेक्षक हो. लग्नानंतर होईलच प्रेम म्हणजे खूप दिवसांनी एवढं छान असं पारंपरिक सीरियल आलंय म्हणजे जिकडे सगळे लोकं एकत्र राहतात, सासू-सुना वगैरे कारण आजकालच्या सीरियल्समध्ये पण कमी झालंय ते आणि खूप छान वाटतंय खरंच हे सीरियल प्रेक्षक हो. तर अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काहीतरी सजेशन्स असतील, फीडबॅक्स असतील तेही आम्हाला नक्की कळवा कमेंट्सद्वारे आणि आजचे एपिसोडसुद्धा बघायला विसरू नका.